सोलापूर शहर परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर तब्बल 36 तास उलटून गेल्यानंतर शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर शहरातील अतिवृष्टीत झालेल्या भागाची पाहणी करताना दिसून आले। अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात झाल्याने आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासोबत पाहणी दौरा करायचे योजले होते, पण आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्याच दिवशी आपल्या मतदारसंघातील बाधित भागाला भेटी दिल्या होत्या। त्यामुळे आमदार देशमुख हे येणार नसल्याचा निरोप येताच पालकमंत्री एकटेच बाधित भागाची पाहणी करताना दिसून आले। दरम्यान आपला निश्चित दौरा पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे हे शुक्रवारी दुपारच्या सुमारास काळजापूर मारुती मंदिर येथील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सिद्धेश्वर लीला निवासस्थानी आमदार देशमुखांची भेट घेण्यासाठी आले। तेव्हा आमदार देशमुख आणि पालकमंत्री यांच्यात 1 तास चर्चा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, बाधित कुटुंबांना लवकरात लवकर शासकीय मदत जाहीर केली जाईल। ज्या ठिकाणी पाणी साठलं होतं त्या सगळ्या लोकांच्या दुःखात आम्ही सगळेजणच सामील आहे। परंतु जवळजवळ मला वाटतं आता 36 तास होत आले पाणी त्यांच्या घरातून। आता थोडंसं पाण्याचा फ्लो कमी होतोय, पाऊस पण कमी झाला आहे, पण त्या बरंचसं खूप मोठं नुकसान त्या निमित्तानं झालं आहे। त्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश मगाशी बैठकही मी घेतली आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना, आयुक्त होते, कलेक्टर होते, त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि पंचनामे होतील आणि त्यातून जास्तीत जास्त लोकांना मदत कशी करता येईल या संदर्भात आता मालकांशी चर्चा झाली। त्यांची तीच भूमिका आहे की गरीब लोक आहेत आणि यांना तातडीची मदत होणं अपेक्षित आहे। त्याविषयी आपण या लोकांना तातडीची मदत कशी देता येईल याचा प्रयत्न आपण काल म्हणतायत की मालकच म्हणतायत की आदिला नदीचं पात्र हे अगदी कमकुवत झाले आणि बारकं झाले, त्याला आता पूर्ववत आणणं गरजेचं आहे। पालिका प्रशासनाने, जिल्हाधिकाऱ्यांनी ह्याच्यावर फोकस करणं अपेक्षित आहे। पण नक्की आता कारणं तर आपण बघतोय। मी आता हायवेच्या लोकांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांच्याकडून जे पाणी पास होताना ज्या अडचणी येतात ते, कारण छोट्या पाईप्स होत्या त्यामुळे पाणी पास होताना अडचणी येतात, तर त्या मोठ्या पाईप्स घालून ते पाणी पास करून देण्याचा सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि ते त्या संदर्भात ते पॉझिटिव्ह आहेत की आम्ही बाकी रस्त्याच्या खालून पाणी आम्ही काढून देतो। बाकी पुढं कुठं जायचं ते महापालिकेनं बघावं, पण महापालिकेने त्याची जबाबदारी घेतलेली आहे। पण पाणी रस्त्याच्या खालून काढून देण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि नदीच्या पात्रासंदर्भात ती माहिती घेतली नाही, माझ्यापेक्षा मालकांना जास्त माहिती आहे, पण तेही बघू आपण आणि त्या संदर्भात काय सूचना देता येतात ते देऊ। पंचनाम्यानंतर किती दिवसामध्ये किती अवधीत हे त्यांची मदत त्यांना मिळेल? आता एक पहिला विषय आहे की पहिले पंचनामे होऊ द्या। अक्कलकोटमध्ये खूप मोठी अतिवृष्टी झालेली आहे, काही मंगळवेढा तालुक्यामध्ये झालेली आहे, सोलापूर शहराच्या परिसरात काय अतिवृष्टी झालेली आहे आणि तातडीच्या पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत। काल मी बघितलं की एका शेतकऱ्याने मला व्हिडिओ कॉल पण केला होता आणि जे चित्र होतं फक्त पीक वाहून गेलेलं नाही, पिकासोबत जमीन पण वाहून गेली, माती वाहून गेली, खरडून गेली। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून तातडीच्या पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पंचनामे झाल्यानंतर मग कशा पद्धतीने तातडीची मदत देता येते त्याचा विचार आपण करू। यावेळी आम्ही धनगर समाजाच्या बांधवांनी भाजपच्या क्रियाशील सदस्यपदाचा सामुदायिक राजीनामा दिला आहे, यावर आपली प्रतिक्रिया काय असे विचारले असता पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, आपल्याला मी मनापासून सांगेन की भारतीय जनता पक्ष हा एक मोठा पक्ष आहे आणि जेव्हा अशा काही रचना होतात तेव्हा काही लोकांच्यावर कधी अन्याय होतो, काही लोकांना संधी मिळते, काही लोकांना संधी मिळत नाही। अशा लोकांच्यामध्ये थोडंसं भावना त्यांच्या असणं साहजिक आहे। वर्षानुवर्ष ते पक्षासोबत काम करत असतात, पण हे काही की सरचिटणीस चारच असतात, पक्षाच्या यादीलाही काही मर्यादा असतात, त्यामुळे सगळ्या लोकांचं समाधान होणं कधीच शक्य नसते। पण भाऊ, ज्यांनी काहीच पक्षाला योगदान दिलं नाही अशांचाही समावेश आहे। आपल्याला तेच सांगतो की ज्या परिस्थितीमध्ये काही गोष्टी घडत राहतात, पक्षवाढीच्या संदर्भातही काही निर्णय घेतले जातात आणि पक्षाच्या मूळ ढाचा आहे त्यालाही धोका नाही पोचला पाहिजे, हाही महत्त्वाचा विषय असतो। समन्वय साधून पक्षाचं काम पुढे जातं। आपण 1 तास पालकमंत्र्यांसोबत कोणत्याच विषयावर चर्चा केली असा सवाल उपस्थित करताच आमदार विजयकुमार देशमुख काय म्हणाले ते पहा। पालकमंत्री आज सकाळी चहा प्यायला येतो असं सांगितलं, त्यानिमित्तानं आरोग्याची चर्चा झाली। त्या चर्चामध्ये महानगरपालिकेच्या आज त्यांनी सकाळी सोलापूर शहरामध्ये जिथं गलीचं कचरा आहे किंवा इतर ज्या शौचालय आहेत सार्वजनिक याच्या संदर्भात थोडं बघून आले आहेत आणि त्या संदर्भात थोडं पहिल्या सुरुवातीला चर्चा केली। ते म्हणत होते की सोलापूर शहरात थोडं कचऱ्याचं प्रमाण फार आहे। त्यांना सांगितलं की बाबा आता सध्याला असलेले आयुक्त चांगलं काम करत आहेत आणि
जे काही राहिलेलं असेल तर आपण त्यांना सुचवूया, चांगलं काम करून घेण्याचं, आपण त्यांच्या मानसिकता चांगलं काम करण्याचं ज्याच्याकडे आहे तो करू शकते आणि त्याच्याकडनं करून घेऊ म्हणले. आणि त्यांनी असं सांगितलं की आपण पूर्वी शौचालय स्वच्छता करण्यासाठी एक टेंडर वेगळं होतं. सकाळी रोज शौचालय सोलापूर शहरातले मुतारी शौचालय स्वच्छता करत होते. पण आता पुन्हा एकदा महानगरपालिकेला आयुक्ताला मी सांगितलेलं आहे की पुन्हा एकदा ते टेंडर काढा आणि त्यामुळं रोजच्या रोज शौचालय स्वच्छ राहतील आणि कचऱ्याचं जे प्रमाण आहे ते कमी ताबडतोब व्हायला पाहिजे असं त्यांचं मत आहे. खरं आहे, लवकरात लवकर आपण माहिती आहे गणेश उत्सव झाल्यावर कचरा इकडं तिकडं ठिकाणी पडलेला असते, एका दिवशी उचललं जात नाही. पण त्या लवकरात लवकर उचलण्याची व्यवस्था लवकरात लवकर करायचं त्यांचा आदेश दिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या काल झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे जे बिडीगरपूल असू द्या किंवा अवंतीनगर असू द्या, शेळगी भागात ज्या घरामध्ये पाणी गेलं आणि काही जवळपास 36 तास पाणी ते ओसरायला 36 तास लागला. आत्ता कुठेतरी पाणी त्यांच्या घरातनं बाहेर गेलेलं आहे. तिथल्या लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता. तो पिण्याचा पाण्याचा सकाळी कारंजे साहेबांना टँकर ताबडतोब तिथं पाठवायला सांगितलं. पिण्याचा पाण्याचाही व्यवस्था होणार आहे. आणि जे काही त्यांचं थोडं बहुत नुकसान झालेलं आहे, जास्तीत जास्त नुकसान आपण ज्यांचं झालेलं आहेत, काही दुकानं पाण्याखाली गेलेले आहेत, किराणा दुकान त्यांचं लाखो रुपयाचे नुकसान झालेलं आहे. पण ज्या गरीब लोक राहतात, जे संसार आहेत, त्यांचं घरात कमरेएवढं पाणी होतं, त्यांचं पूर्णच घरातलं सगळंच साहित्य उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यांना ताबडतोब त्यांना पंचनामा करून मदत व्हावी असे अपेक्षा होते. ते त्यांना सांगण्यात ते म्हणले की ताबडतोब पंचनामा करून जे काही असेल आपण त्यांना मदत करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि बाकीचं महानगरपालिकेच्या निवडणुका लवकर होत आहेत, त्या निमित्तानं त्यांच्याशी थोडी चर्चा केली. महानगरपालिकेचं आपण काय ध्येय धोरण ठरवावं या संदर्भातही त्यांच्याशी चर्चा केली.